आता बातमी ती काँग्रेसच्या गोटातून। महाराष्ट्रात अजून 5 ते 6 शहरांमध्ये छात्रों की गूंज हा राहुल गांधींचा कार्यक्रम होणार आहे। राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज पुण्यानंतर आता नागपूर, मुंबईसह अजूनही काही शहरांमध्ये घेतला जाणार आहे। दरम्यान 500 पेक्षा जास्त शहरांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण बघतोय की आता राहुल गांधी चांगलेच ऍक्शन मोडवरती आलेत। आणखीही 5 ते 6 ठिकाणी महाराष्ट्रात कार्यक्रम होणार असल्याचं कळतंय। सुमित, आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये ज्यावेळेस छात्रों की गूंज कार्यक्रम झाला, विद्यार्थिनींशी संवाद झाला, यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय। जंतर मंतर वरती जे जेनझी आंदोलन झालं हे त्यानंतर पुण्यामध्ये हा कार्यक्रम झाला होता आणि त्याला मिळणारा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, या प्रतिसादानंतर आता महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 शहरांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम काँग्रेसकडून आयोजित केला जाणार आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, या महत्त्वाच्या शहरांचा समावेश असण्याची शक्यता आहे। या संदर्भात सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार या 5 ते 6 शहरांमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम होणार आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि देशभरामध्ये 500 शहरांमध्ये हा कार्यक्रम होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नक्कीच, धन्यवाद भरत दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतोय की संपूर्ण भारतभरामध्ये 500 पेक्षा जास्त ठिकाणी हा छात्रों की गूंज हा राहुल गांधी यांचा कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्रात देखील 5 ते 6 शहरांमध्ये हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे।